एक एक गोष्ट डेफिनेटली आवडेल मला शेअर करायला आणि कुठेतरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता तुम्ही म्हणालात की आम्ही मनमोकळेपणाने हसणारी आणि कायम पॉझिटिव्ह तेजश्री पाहिली आहे, तर मला ना आत्ता कुठेतरी स्वतःला सॉरी म्हणावंसं वाटेल. कारण करोनाचा पिरियड जेव्हा आला तेव्हा अर्थात माझे आई बाबा डोंबिवलीत होते आणि मी गोरेगावच्या घरात माझ्या घरात मी एकटी होते. त्या पिरियडमध्ये सगळं बंद झालं, आपण 24 तास घरी होतो आणि स्वतःला खूप पॉझिटिव्हली ठेवायचं, पॉझिटिव्ह ठेवायचं आणि वावरायचं असं म्हणताना ना करोनाचा पिरियड मी खूप छान ठेवलं स्वतःला. आणि खूप वेळा माझ्या सहकलाकारांचं पण असं झालं, कधी निवेदिता ताई मला फोन करायची की अगं तेजू मला काळजी वाटते, तू कशी एकटी राहतेस, काय करतेस वगैरे. पण तो पिरियड ना मी खूप चॅलेंज घेऊन छान पार पाडला. पण तो पिरियड संपल्यानंतर कुठेतरी पुन्हा एक वेव आली ना सेकंड टाइम. तो पिरियड जेव्हा आला ना तेव्हा मला फार तितकं छान बॅलन्स स्वतःचं सांभाळणं जमलं नाही आणि मग कुठेतरी ना ओव्हर थिंकिंग व्हायला लागलं. कुठेतरी ते एकटेपणा पण काही वेळा जाणवायला लागला. काही वेळा असं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचा विचार केल्यानंतर पण ना ती पॉझिटिव्हिटी जाते आपली एका पॉईंटला. जसं मी म्हटलं की नैराश्य येतं आणि आपल्याला जर रडावंसं वाटलं तर आपण तेही करावं. तर ह्या इमोशनमध्ये पण मी इतकी गुरफटत गेले ना एक छोटा पिरियड की जिकडे मग माझे स्किनवर डॅमेजेस झाले त्याचे. कुठेतरी आपल्याला वाटत असतं की आपण मेंटली खूप स्ट्रॉंग असतो कारण आपण सातत्याने आपण छान स्ट्रॉंग राहायचे असं म्हणत असतो, पण ते मनावर जे आघात होत असतात ना ते कुठेतरी कधीतरी आपल्याला सांगितलं जातं की अरे आपण आपलं शरीर गिवअप करतंय का या गोष्टींना. आणि ह्या गोष्टी घडल्या आणि ते मी त्यावेळी कंट्रोलमध्ये ठेवू नाही शकले आणि त्याचे रेसिप्रोकेशन्स किंवा त्याचे जे काही परिणाम आहेत ना ते मी आत्तापर्यंत भोगत होते की आता माझी स्किन नॉर्मलला येते. आता मी मधल्या काळात काम खूप केलं नव्हतं, सो यासाठी सो आता मी पुन्हा नव्याने तुमच्या निमित्ताने आता मी पुन्हा लोकांना दिसते. आता मी पुन्हा कदाचित एक नवीन मालिका घेऊन तुमच्या भेटीला येईन, नवीन नवीन काम करेन. पण एक मधला पिरियड होता जिकडे लोकांना सांगता सांगता जे मी सांगायचे ते मी स्वतःच्या बाबतीत करायला विसरले होते. सो या मला स्वतःला त्यासाठी सॉरी म्हणावंसं वाटेल.